तर मी नुकतीच घरी आली आहे आणि जेवायचं होतं. सो काय बनवलं दाखवते. हे भजे जे की मी नाश्त्यालाच बनवले होते त्यांना. आणि आता जेवायला पण आणले आहे पुऱ्या. हे आहे चना मसाला. बस एवढंच बनवलं मी. संध्याकाळी पण आहे आपण जे येणार तर हळदी कुंकासाठी त्यांच्यासाठी पण ठेवलेलं आहे ब्रेकफास्ट. हे तुम्हाला दिसेलच. मी आता जेवून घेते छान. मी पण या जेवायला. तर हे आपण वाणाचं चॉईस केलेलं आज या वर्षीसाठी. त्यानंतर राशी म्हणून तांदूळ, त्यानंतर हळद कुंकू तर द्यावंच लागते आणि तिळगुळ. घ्या पहिलं वाण तुमच्यासाठी. याचं ब्लाऊज नाही काहीच नाही म्हटलं. याच्यावर जे मॅच होतं ते पण ते खूप मस्त दिसत आहे. सुंदर कॉम्बिनेशन ते. चांगलेच बघतात ते शॉर्ट्सचे व्हिडिओ. बापरे खूपच ऐकू पण जात नाही आवाज दिला तर. इतकं क्रेज आहे. ते तेच म्हणत बोलते की हेच नाही केलं मी यावर्षी. काही म्हणजे काहीच नाही केलं. चालतं नाही केलं तरी पण 9 महिना लागला का? हो नाही चालत. 9 महिना नसता लागला. आता 25 तारखेला घरी आली होती तर तिला ना माझ्याकडे सॉफ्ट टॉईज येतो ना त्याच्यातला हत्ती छान आवडला. तर ती घेऊन गेली तर ती देऊ का? देऊ खाली ती कॅरी नाही होत ना त्याच्यामध्ये त्या टाईमचं पण येणं होत नाहीये. ते शेतीची कामं चालू आहेत अजून. माझ्या बघा मी ऑफिस बंद करत नसते माझं. नाही तिला फुल अटेन्शन पाहिजे असं प्रॉब्लेम. दुसरीकडे लक्ष नाही द्यायचं. माझ्याकडे माहितीये का ते मागे जी मुलं उभं असतात ना त्यांची मस्ती चालू असते. डान्स क्लास मध्ये स्मॉल घेणार का? तो होता म्हणून बसला थोडे. खूप टाइमपास नाही. चला सिया बाय बाय कर. सिया बाय कर. तुमच्याकडे मस्त वाटेल. माझ्याकडे दोन्हीकडे साऊथला सगळे अगं थांब बाळा. उद्या आहे का? हॅलो या या या. हे बघ फ्रेंड आली तुझी. मनस्वी
लहान मुलींसाठी नसतं ते. माझी सासून घेतली म्हणून तुम्हाला हेच घेतले का? हीच घेतली होती मी. हॅलो आई पण आई म्हणे बाई तू तुझं कोणता माझं काय करू म्हणजे नाही ना आता बेटा कोण नाही. आजी कशाला पाडेल? सर बा कोणाला? मला तुम्हाला? मला वाटलं तिला तुम्हाला. म्हणते ना. सर बा सर आहे हाऊस माऊस सगळी करून घ्यायची आपलं. हो, तुला पण. ही रेडीमेड आहे की तुम्ही दे, चिकन. हा, आता चिकन. हा. इथं मागचे काही लावले असं काढून टाकून दिले. तुम्ही हाताने घातली का हा साडीची स्वतः? साडीची घेतली ना. 6 वाली साडी आपल्याकडे अशीच आहे ना. अशाची. तिला असं वाव. करायचं होता. मी नाही, आणि छान. आईने पण असंच घातलं होतं ना मागच्या छान हो, छान. सुंदर कचरा दिली. त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे माझ्याकडे अजून मोठे एवढ्या घरा एवढ्या आहे माझ्याकडे सिया हॅपी बर्थडे. है ना, थँक्यू. अयो, सियाचा बर्थडे आहे का आज? नाही. हो, तू पण ना तिला हॅपी बर्थडे. झाला 8 तारखेला. आज नाही. हॅपी बर्थडे कर दे. रिलेटेड. चालतंय मी ना बरं, पटकन निघून जावं लागतं. एवढं माझी कंडिशन मग आहे. कसं होतं ह्याच्याकडे ह्याला भेटला त्यांना भेटला मी संध्याला सांगते एकच येत जा, सोनम सांगते. तुम्हीच येत जा इकडे. तेच येतात माझ्याकडे. मी जातच नाही. मला आणि यांना माहिती हो का, आज ऑफिस मधलेच होते ना. घे चणे हॅपी संक्रांती. हॅपी संक्रांती. चला वरती असं हॅपी माहेर येते कॉलेज पण येते त्याच्यामुळे तू एवढा खरंच गाणं कसलं सुंदर घेतलं ना किती. कोणतं? हो. मूवी छान आहे. हा. आहे पण देवीचं असं थँक्यू. खाल्लं चॉकलेट. तू काय काय करणार होती? चॉकलेट मुळे तिकडे लपून बसले टीचर टीचरला बघून आहे ना. हा. चॉकलेट फिनिश करून घे. ओके. तू नेसली हा हा म्हणजे 6 वर्षीच आहे ना. मला वाटते ना. छान वाटत आहे ना ऍपलचं काय चाललंय? मजा पण तेवढीच. मजा येते तेवढी. ती मजा इकडे हो, कुठे. नाहीये. तिने विटॅमिन डी किती मिळालं हो, हो. आपल्या इथे स्कूलमध्येच विटॅमिन डी शोषून घेतात. बघ ना ग, उन्हाच्या आधी पोरं स्कूलमध्ये असतात क्लासरूम मध्ये. आम्ही मुद्दामून बसवतो मुलांना. मग काय करू सगळं, कारण गावात गेलते का तुम्ही यात्रेला? आतमध्ये ना गेटच्या गेट खोललं ना की येतं. मग एक एक क्लासला बसवतो तिथे. कारण की अगं मग काय करणार, कारण की आता माझ्या मुलामुळे मला समजतंय की विटॅमिन डी चे किती इश्यू आहे. मला ऍक्टिंग करून दाखव ना राहू दे बाई आपल्याकडे ना गेली काय. नाही मी सुनबाई. अरे मी सुनबाई. तू सासूबाई. मला माहित नाही तुला सगळ्यांचे पॅरेंट्स माझे हिला कुठेतरी बघितलं. हा. आणि सिरियसली म्हणलं पीटीएम ला आहे आणि तू फर्स्ट पीटीएम ला खूप शांत होती. कुठेतरी बघितलंय पण कुठे कुठे. आईच्या टीचरनं मला लगेच ओळखलं. तर तुम्ही बघताच आहात की आपल्या व्हिडिओमध्ये सकाळपासून काय काय चालू आहे. तर या आहेत कविता बोगावत मॅडम, सीआयच्या स्कूलच्या ओनर. तर आपण त्यांना बोलवण्याचा बरेच चान्सेस शोधले, पण आज हा चान्स भेटला मला त्यांना बोलवण्याचा आणि पर्सनली त्यांचा सत्कार करण्याचा.
तेवढे शांत अशी बाहेर, पण घरात नाही. राग होती, खाली फ्लॅग घेऊनच असतो. हो त्याचा मोठा भाऊ आहे ना, तो लक्ष्मण आहे, हा, त्याचे मी- बाबा सो थँक्यू तुम्ही आल्या. सियाच्या फर्स्ट टीचर तुम्ही आहात आणि मेन म्हणजे सियाच्या लाईफमध्ये जे पण घडतंय चांगल्या गोष्टी जे काही ती शिकतीये स्कूलमध्ये जाऊन, म्हणजे हे आईवडिलांचा तर असतोच वाटा, पण सगळ्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो त्याच्यामुळे. कारण त्यांनी स्टुडंटला ते संस्कार दिलेले असतात, स्कूलमध्ये शिकवलेलं असतं की कसं बिहेव करायचं, बाहेर कसं वागायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरतात. म्हणजे सिया जसं शोला जाते वगैरे, तिचे जे मॅनर्स आहेत की तिथे कसं वागायचं, कसं बोलायचं लोकांसोबत, हे सगळं ती स्कूलमुळेच शिकली आहे. आणि त्याच्यासाठी मी खरंच खूप थँकफुल आहे मॅडमचा. आणि खरंच थँक्स आणि थँक्यू की तुम्ही आल्या आणि आम्हाला हा चान्स दिला तुमचा सत्कार करण्याबद्दल. मी पण खरंच आभारी आहे की या गोष्टीसाठी. आणि सियासाठी तर काहीच नाही, सिया सिरियसली ती सगळे इन्स्ट्रक्शन खूप छान फॉलो करते. शी इज अ व्हेरी सिन्सिअर गर्ल इन अ स्कूल अँड आय डोंट थिंक सो की तुम्हालाही तिला मॅनेज करायला, कारण की ती फॉलो खूप छान करते सगळे इन्स्ट्रक्शन. त्यामुळे ती खरंच खूप छान आहे. आणि तिला काही मला नाही वाटत की अभ्यासासाठी जास्त टेन्शन घ्यायची गरज आहे. बट आणि मी पण खरंच थँक्यू की तुम्ही मला एवढा सत्कार केला, त्यासाठी खूप खूप थँक्यू. तुम्ही आले त्याबद्दल पण थँक्यू. सर काय इकडे थोड्या हे सगळं मी माझ्या पद्धतीने केलेलं आहे. आणि आज आपलं वाणपण देऊन झालं आणि हळदी कुंकू पण झालं. आणि आपण ज्यासाठी हळदी कुंकू ठेवलं होतं म्हणजे सियाच्या मॅडम आहेत, त्यांचा आपल्याला आज सत्कार करायचा होता सगळ्यात विशेष आणि मेन म्हणजे, तर ते पण आपलं झालं आहे. तर अशा प्रकारे हे मी डेकोरेशन केलं, अशा प्रकारे वाण दिलं, हळदी कुंकू झालं. तर आणि मी पण एक रेडी झाले, म्हणजे मी पण भागच आहे ऑब्विसली सगळ्या गोष्टीचा एक. आणि मी पण अशा प्रकारे वेगळी, सकाळी पण वेगळा लुक होता आणि आता पण. तर तुम्हाला माझा लुक, हे डेकोरेशन आणि आपला आजचा हळदी कुंकूचा प्रोग्राम कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज संक्रांतीचा पहिला दिवस, वाणाचा पहिला दिवस आणि हळदी कुंकूचाही पहिला दिवस, म्हणजे आजपासून हळदी कुंकू चालू होतं रथसप्तमीपर्यंत. तर या वर्षी 4 तारखेला रथसप्तमी आहे, तर तोपर्यंतच हे हळदी कुंकू वाण चालतंय. चला म्हटलं आपण पहिल्याच दिवशी करूयात. तर यातल्या काही गोष्टी तुमच्या कामाला येणारच आहे मला माहीत आहे. तुम्हाला काहीतरी आयडिया तर नक्कीच भेटल्या असणार आहेत. कसं करायचं, काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, ह्या सगळ्या आयडिया तुम्हाला भेटणारच आहे. ह्या आयडिया तुम्हाला आपल्या ब्लॉगद्वारे, माझ्याद्वारे भेटाव्यात म्हणून मी हा प्रोग्राम आज पहिल्याच दिवशी ठरवलेला होता. आपले ब्लॉग येतच राहणार आहे, मी तुमच्यासाठी नवनवीन सगळ्या गोष्टी घेऊन येतच राहणार आहे. मी फक्त आपल्या ब्लॉगला आणि आपल्या चॅनलला शेवटपर्यंत बनून राहा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर तुम्हाला परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदी राहा, सुखी राहा आणि निरोगी राहा. चला तर बाय बाय, गुड नाईट.